मनसेच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहणार आहोत। देशात भयंकर स्थिती सुरू आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं। बीएलए रजिस्ट्रेशन पुन्हा करावं लागणार आहे। मुंबई शहरात 3000 बीएलए हवेत। 900 आपले उमेदवार निवडून यावं असं वाटत असेल तर सगळ्यांनी काम करावं असं राज ठाकरेंनी म्हटलंय। बिहार, पश्चिम बंगाल निवडणूक पाहिली तर आपण काम करायचं आणि तोंडावर पडायचं, आणि आता जर फसला तर पुढे काही उपयोग नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज देशात काय राजकारण सुरू आहे पाहताय ना। सत्तेमधला पैसा यातून फोडापुढे सुरू आहे। देशात भयंकर स्थिती सुरू आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसेची बैठक झालेली या बैठकीतली इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। नेमकं काय काय राज ठाकरेंनी म्हटलेलं आपण पाहतोय। इनसाइड स्टोरी, सत्तेमधला पैसा यातून फोडाफोडी सध्या सुरू आहे यावर त्यांनी भाष्य केलंय। देशात सध्या भयंकर स्थिती सुरू असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। भाजपचे लोक सुद्धा हैराण आहेत। जेव्हा हे सत्तेतून जातील तेव्हा आपल्याला तर आनंद होईल, पण सगळ्यात जास्त आनंद हा भाजपमध्येच होईल असं म्हटलेलं त्यांनी। नेमकं राजकारण कुठे चाललंय असं म्हटलंय। संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। राजकारण नेमकं चाललंय कुठं असं राज ठाकरेंनी म्हटलंय। एक खासदार बोलतो मी 5 हत्या केल्या, या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मनसेच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलंय। देशात भयंकर स्थिती सुरू आहे, फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केलंय। त्यानंतर संजय दिना पाटील यांनी काल जी शिवीगाळ केली पत्रकारांना त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, भाष्य केलेलं आहे। राजकारण नेमकं चाललंय कुठं असं राज ठाकरेंनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय इनसाइड स्टोरी या बैठकीची नेमकी? दीपाली, आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी, नेते, सरचिटणीस आणि विभागाध्यक्ष यांची बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये त्यांच्याकडनं बीएलएच्या बाबतीत मार्गदर्शन जे आहे हे करण्यात आलं। मात्र सद्यस्थितीच्या राजकारणावरती सुद्धा त्यांच्याकडनं भाष्य करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं संजय दिना पाटील यांच्या बाबतीत जो काही वाद सुरू आहे, काल त्यांनी पत्रकारांना जी काही शिवीगाळ केली, याच्या आधी धमकी देण्याची त्यांनी स्टेटमेंट केली, याच्या बाबतीत राज ठाकरेंनी कान जे आहेत हे टोचलेले आहेत। स्पष्टपणे राज ठाकरे असं म्हटलेले आहेत की गँगस्टर सुद्धा एखादा अशी भाषा बोलत नाही, अशा पद्धतीनं भाषा ही खासदार बोलतायत, 5-5 खून केलेत, अशा पद्धतीचं उघडपणे स्टेटमेंट करतायत। या सगळ्यावरती चौकशी होत नाही, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं हे फोडाफोडीचं राजकारण होत आहे याच्यावरती सुद्धा राज ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या बाबतीत त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की भाजप ज्यावेळेला सत्तेतनं जाईल त्यावेळेला आपल्यालाच आनंद होईल, त्यापेक्षा अधिक आनंद हा भाजपमधल्याच काही लोकांना होईल। त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जे हे एक विधान केलेलं आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा जे आहेत हे कान टोचलेले आहेत। निवडणुका तुम्हाला लढायच्या आहेत की नाही, जिंकायच्या आहेत की नाहीत, अशा पद्धतीचा सवाल हा त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे केलेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि विभागाध्यक्षांचे त्यांनी कान टोचलेले, तुमचा कुठच्याही प्रकारे वचक हा शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांवरती नाही आहे, अशा पद्धतीची टीकासुद्धा किंवा कान टोचणी जी आहे ही त्यांच्या विभागाध्यक्षांची सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली आहे। आणि संजय दिना पाटील यांच्यावरती सुद्धा त्यांनी मोठी टीका जी आहे या मेळाव्यामध्ये केलेली आहे। दीपाली, निश्चितच विशाल, त्यामुळे पदाधिकाऱ्यांना सुद्धा फैलावर घेतल्याचं कळत आहे। धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।